नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. आरक्षणाच्या मराठ्यांच्या लढाईच्या निमित्तानं जे आंदोलन उभं केलं गेलं त्या आंदोलनाच्या पुढे जाऊन आता आंदोलनाच्या मूळ हेतूच्याच बरोबर त्यांच्या मागण्यांच्या संदर्भातला सुद्धा एक गोंधळाच्या परिस्थितीचा आडाखा समोर येऊ लागलाय. समाजाच्या अंतर्गत सुद्धा कुणबी आरक्षण घ्यायचं का मराठा आरक्षण घ्यायचं हा वाद काल परवापर्यंत स्पष्टपणे समोर आला. त्याच्या पलीकडे जाऊन जर मराठे आर्थिकदृष्ट्या दुर्बल झाले असतील तर त्यांनी आर्थिक मागासाचं आरक्षण घेऊन अधिकाधिक समाजाला लाभ मिळवून द्यावा असा नवा सल्ला देण्यात आलाय. प्रवीण गायकवाड यांच्या वक्तव्यातून हे सल्ले समोर आल्याच्या नंतर मराठे निश्चित कोणत्या स्वरूपाचं आरक्षण मागतायत हा प्रश्न उपस्थित होतो. एका बाजूला आत्तापर्यंत मराठ्यांनी लढलेली आरक्षणाची लढाई आहे जी अण्णासाहेब पाटलांपासून सुरू झाली आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 52 ते 54 मोर्चे शांततापूर्ण पद्धतीनं काढत एका टप्प्यावर येऊन पोहोचली. याच लढाईचं फलित म्हणून मुंबई उच्च न्यायालयामध्ये मराठ्यांचं आरक्षण टिकलं. पुढे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण टिकू शकलं नाही. राज्यात सत्ता बदल झाल्याच्या नंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मराठ्यांचं आंदोलन शांत होतं. ते भारतीय जनता पार्टी प्रणित आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर पुन्हा जोर पकडू लागलं. यावेळेला या आंदोलनाचा चेहरा मनोज जरांगे आहेत. जरांगेंनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या एका टप्प्यावर सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी करा ही मागणी होती, ती आजही कायम आहे आणि महाराष्ट्रातल्या काही भागांचा दौरा करण्यासाठी निघालेल्या मनोज जरांगेंनी ती पुन्हा एकदा अधोरेखित पण केलेली आहे. पण हे सगळं घडत असताना मराठे सामाजिक मागास आहेत की आर्थिक मागास आहेत हा प्रश्न उपस्थित होतोय. मराठे आर्थिक मागास झाले आहेत म्हणून त्यांना आरक्षण द्या आणि ते आरक्षण जातीय असावं अशा स्वरूपाची भूमिका एका टप्प्यापर्यंत मराठा आरक्षण आंदोलनामध्ये प्रामुख्याने समोर येत होती. दुसऱ्या बाजूला हे जातीय आरक्षण ओबीसीतून मिळावं अशा बाजूची मागणी सुरू झाली आणि आता तिसऱ्या टप्प्यावर या सगळ्या आरक्षणांना जर वेळ लागत असेल तर आर्थिक आरक्षण अधिकाधिक फायद्याचं आहे इथपर्यंतचे सल्ले सुद्धा समोर येऊ लागले आहेत. परिणाम स्वरूप मराठ्यांना नक्की आरक्षण हवंय कसं असा महाराष्ट्रात विचारला जाणारा कुजबूज होत असलेला प्रश्न आहे, ज्याची चर्चा आजच्या या लक्षवेधीमध्ये आपण करणार आहोत. या चर्चेत माझ्यासोबत असलेल्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत या चर्चेमध्ये मनोज जरांगेंचे समर्थक गंगाधर काळकुटे पाटील आहेत. त्यांचं आपण या चर्चेमध्ये स्वागत करतोय. गंगाधरराव, थोडंसं मागे सरकून बसा. तुमचा चेहरा लोकांना नीट दिसला पाहिजे, तुमची भूमिका लोकांपर्यंत नीट गेली पाहिजे. आपल्यासोबत दिलीप पाटील आहेत. दिलीपराव मराठा समन्वयक म्हणून सगळ्यांना परिचित आहेत आणि डॉक्टर शिवानंद भानुसे आहेत. ते संभाजी ब्रिगेडचं या चर्चेत प्रतिनिधित्व करतायत. ते प्रवक्ता या नात्यानं आपल्या सगळ्यांना परिचित आहेत. माझा पहिला प्रश्न पटकन आत्ताच्या घडीला गंगाधर काळकुटे यांना आहे. गंगाधरराव, आपण आपली भूमिका मांडण्याच्यासाठी विविध टप्प्यांवर जाता आहात. राज्यपालांकडे जाऊन भुजबळांची तक्रार केली आहे. मुंबईतल्या पत्रकार परिषदेत तुम्ही मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ वक्तव्य केलेली आहेत. आत्ताच्या घडीला ही चर्चा आणखीन पुढे नेत असताना मला आपल्याला विचारायचं आहे, ज्या आंदोलनाच्या निमित्तानं आरक्षण मागण्यासाठी तुम्ही एक पाऊल पुढे टाकत आहात ते आरक्षण नक्की तुम्हाला कसं हवंय? माझा प्रश्न गंगाधरराव आपल्याला असा आहे की आपल्याला आर्थिक आरक्षण हवंय का तुम्हाला सामाजिक आरक्षण हवंय? उत्तर सुरू करा आणि कृपया आपला डीएनडी मोड ऍक्टिव्ह करा, कारण मध्ये मध्ये तुम्हाला अनेक फोन येतील, त्यामुळे तुमची फ्रेम खराब होईल. बोला गंगाधरराव, आपलं उत्तर सुरू करा. आवाज येत? बिलकुल येतोय. तुम्हाला येणारे फोन बंद करा आणि उत्तर द्यायला सुरुवात करा. वेळेची मर्यादा आहे प्रत्येकासाठी. आवाज येतोय? बिलकुल येतोय. जी गंगाधर काळकुटे यांच्या संपर्कात काही अडचण दिसतीये. आत्ताच्या घडीला ते जरांगेंच्या सोबत उस्मानाबाद अर्थात आताच्या धाराशिव परिसरामध्ये आहेत आणि तिथून इंटरनेटचं कनेक्शन यायला काही अडचण दिसते.
गंगाधर काळकुटेंच्या पर्यंत आपण पोहोचू. मला पटकन तत्पूर्वी एक भूमिका ही संभाजी ब्रिगेड करून ऐकायची आहे. संभाजी ब्रिगेडनं अनेक वर्षांपासून मराठ्यांना ओबीसी अंतर्गत आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका मांडली आणि ही भूमिका त्यांनी कधी लपवून ठेवली नाही. शिवानंद भानुसे, मला वाटतं मी बरोबर बोलत आहे आणि माझा आवाजही आपल्यापर्यंत येत आहे. आता तुम्ही सांगा, जी भूमिका अचानक आता प्रवीण गायकवाड घेऊन समोर आलेले आहेत, ती भूमिका ही समाजाच्या अंतर्गत चरवित चरवणातून आलेली भूमिका आहे की काही वेगळं आहे? सर्वप्रथम जय जिजाऊ. जय जिजाऊ. मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करावा अशी 1990 पासून मराठा सेवा संघाची संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. 1991 ला तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांना मराठा सेवा संघाचे संस्थापक आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी पहिलं निवेदन दिलं होतं की मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करा. त्याचं कारण असं आहे की 67 पर्यंत मराठा समाज ओबीसीत होता, पण 67 ला माळी, तेली आणि मराठा यांना बाजूला केलं. नंतर 6 महिन्यात माळी आणि तेल्यांनी उठाव केला आणि त्यांना साधा GR काढून ओबीसी मध्ये घेतलं. त्यानंतर मंडल आयोगानं फक्त कॉपी पेस्ट केल्या लिस्ट, मंडल आयोगानं काहीच केलं नाही. 91 ला मग जेव्हा कुणबी म्हणून आरक्षण मिळालं पण मराठा म्हणून मिळालं नाही, तेव्हा खेडेकर साहेबांनी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून निवेदन दिलं. त्यानंतर प्रत्येक मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन दिलं. त्यानंतर इंदिरा साहनी जेव्हा झालं सर, तेव्हा इंदिरा साहनीनं त्या 365 जाती मंडल आयोगानं महाराष्ट्रातल्या मान्य केल्या होत्या, त्या फक्त 84 म्हणजे 84 जातीच ठेवल्या. त्यानंतर इंदिरा साहनीमध्ये स्पष्ट सांगितलं की राज्य मागासवर्गीय आयोगाची स्थापना करावी त्या त्या राज्यानं आणि जी जात मागास ठरेल सामाजिक आणि शैक्षणिक त्यांना ओबीसी मध्ये समावेश करावा, जी प्रतिनिधित्व मिळेल तिला बाहेर काढावं अशा पद्धतीने सांगितलेलं असताना सुद्धा बाकी जाती ज्या घेतल्या, आता 414 जाती आहेत, म्हणजे ओबीसीच्या 346 आणि व्हीजेएनटी अबकडच्या बाकीच्या अशा 414 जाती 84 सोडून बाकीच्या जाती बगर आयोगाच्या आलेल्या आहेत. मराठा समाजासाठी मात्र प्रत्येक वेळी आयोग नेमायचा, काहीतरी चुकीचं आरक्षण द्यायचं आणि मग मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही असं म्हणायचं. अशा पद्धतीनं हे खोटं बोलणं चालू आहे. म्हणून मराठा सेवा संघाच्या माध्यमातून, संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही सातत्यानं सांगत आलोय की मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश झाल्याशिवाय मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही. कारण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून किंवा घटना अस्तित्वात आल्यापासून SC, ST आणि ओबीसी शिवाय असं या देशात कुठलं आरक्षण दिल्यानंतर टिकलंय, एखादं उदाहरण तरी सांगावं. ते दिल्या जात नसतं, ते टिकत नसतं. आणि मराठा समाज प्रत्येक आयोगानं मागास ठरवलेला आहे. केवळ आर्थिकच नाही तर सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास ठरवलेला आहे. ज्या पद्धतीनं माळी, तेली, कुणबी हे सगळे आहेत, त्याच पद्धतीनं हे कुणबी समाज आहे आणि तो त्या पद्धतीने तुम्ही ऍड करावा. मराठा म्हणून सुद्धा मागास ठरलेला आहे. त्यामुळे मराठा म्हणून ओबीसी मध्ये समावेश करावा अशी आमची सातत्यानं भूमिका राहिलेली आहे. 2 वेळा आरक्षण दिलं गेलं, हे आरक्षण ज्या दिवशी दिलं त्या दिवशी टिकणारच नाही, आम्ही प्रेस घेऊन सांगितलं होतं. शेवटी तेच झालं आणि आता जी भूमिका येते ती काहीतरी कॉन्ट्रोवर्सी करण्यासाठी स्पष्ट आहे. ठीक आहे, काहीतरी शिवानंदजी, वेळेची मर्यादा आहे आपल्याला. काळकुटे पाटलांपर्यंत एकदा विचारूयात, त्यांना माझा आवाज येतोय का? काळकुटेजी, आवाज येतोय? आवाज येतोय, मी थोडं प्रवासात आहे, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर आपण आता चर्चा करू शकतो. दिलीप पाटील आपल्या सोबत आहेत, शिवानंद भानुसे आपल्या सोबत आहेत, तुम्ही पण जोडले गेलेले आहात. तुमचं आंदोलन नक्की कशासाठी आहे? सामाजिक मागास सिद्ध करून आरक्षण मिळवण्यासाठी का आर्थिक मागासचा लाभ घेण्यासाठी? माझं म्हणण्यापेक्षा जरांगे पाटील आणि सध्या मराठा समाजाचं जे आंदोलन चाललेलं आहे ते सरसकट कुणबीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी आहेत. आणि जरांगे पाटलांनी सांगितलंय की कुणबीचे प्रमाणपत्र जे आता नोंदी निघतायत, मराठवाड्यात निघतायत, नाशिकला निघतायत, परत तिकडं वेगवेगळ्या नगरला निघतायत, वेगवेगळ्या जिल्ह्यात कुणबीच्या नोंदी निघतायत. त्या आधारे आम्ही ऑलरेडी ओबीसी मध्ये आहोत. फक्त आम्हाला काही कारणामुळे ते दाखले मिळत नव्हते, ते दाखले मिळावे म्हणून जरांगे पाटील साहेबांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे. आणि त्याची फलनिष्पत्ती म्हणजे आपल्याला दिसत असेल, आज राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये, अगदी देवेंद्र फडणवीसांचा नागपूर जिल्हा आहे, विखे पाटलांचा नगर जिल्हा आहे, भुजबळांचा नाशिक जिल्हा आहे, या सगळ्या जिल्ह्यामध्ये आता आपल्याला बघता येतंय की कुणबीच्या भरपूर नोंदी आहेत आणि ऑलरेडी ओबीसी आरक्षणात आहोत आणि ते फक्त आम्हाला मिळत नव्हतं, आमच्या नोंदी सापडत नसल्यामुळे आता त्या सापडतायत. म्हणून आम्हाला कुणबी म्हणून सध्या आरक्षण पाहिजे अशी आमची मागणी.
आपण असं म्हणताय की तुमच्या आंदोलनाची मागणी ही कुणबी आरक्षणाच्या संदर्भातली आहे. थोड्या वेळापूर्वी आपल्या सोबत आहेत जोडले गेलेले शिवानंद भानुसे, त्यांनी पण संभाजी ब्रिगेडच्या निमित्तानं याच प्रकारच्या मागणीला अधोरेखित केलंय. मग आता पटकन प्रश्न दिलीपराव आपल्यासाठी आहे. दिलीपराव, आपल्या सोबत असलेल्या इतर दोन्ही पॅनलिस्टच्या माध्यमातून कुणबीतूनच आरक्षण हवं ही मागणी लावून धरली गेलेली आहे असं सांगितलं जात आहे. त्याचे काही जुने ऐतिहासिक संदर्भ पण दिले गेलेले आहेत. माझा आपल्याला वेगळा प्रश्न आहे, मग ज्या वेळेला समाजाच्या एखाद्या आंदोलनाच्या निमित्तानं एक मागणी अनेक वर्ष सातत्यानं लावली जात असेल तर मग प्रवीण गायकवाड आर्थिक आरक्षण घ्या असे सल्ले का देत असतील? एक लक्षात घ्या, दोघांचं पण मी भानुसे सर आणि काळकुटे, गंगाधर काळकुटेंचं दोघांचं ऐकलं. दोन्हीमध्ये थोडा फरक आहे. भानुसे सर म्हणतात की कुणबी आणि ओबीसी यातला फरक लक्षात घ्या. की भानुसे सर म्हणतात की संभाजी ब्रिगेडचं जे आहे ते म्हणजे मराठा म्हणून, लक्षात घ्या, परत एकदा त्यांना तो प्रश्न विचारा वाटला की मराठा म्हणून मराठा समाजाचा समावेश हा ओबीसी मध्ये करा आणि आरक्षण द्या, असं भानुसे सरांचं आहे. की जे महाराष्ट्रातला, अखंड महाराष्ट्रातला जो मराठा समाज आहे त्या अखंड संपूर्ण समाजाला तुम्ही ओबीसी मध्ये मराठा नावानं आरक्षण द्या, असं संभाजी ब्रिगेडचं तुमचं यांचं मराठा सेवा संघाचं असं म्हणणं आहे. असं भानुसे आता पण देखील तेच म्हणतायत. काळकुटे साहेब जे म्हणतायत ते म्हणतायत की ज्यांचे कुणबी सर्टिफिकेट, त्यांनी सांगितले की आता सर्टिफिकेट पूर्वी मिळत नव्हते, ज्यांचे सर्टिफिकेट मिळतात जी आणि ज्यांना सर्टिफिकेट महाराष्ट्रभर मिळायला लागलेत तर त्यांना ऑलरेडी ओबीसी मध्ये होतच, कुणबी समाजात ओबीसी मध्ये आहेच, त्यामुळे आम्हाला तेच आरक्षण द्या. दोन्ही मागणं हे म्हणणं आहे ते दोन्ही बरोबर आहे. कारण हे म्हणतात की गंगाधर काळकुटे म्हणतात की आम्ही कुणबी ऑलरेडी आहोत, त्यामुळे आम्हाला ते आणि सरकारने ते दिलेलं आहे, त्यामुळे ते आता जेवढ्या नोंदी जास्तीत जास्त मिळतील तेवढ्या त्यांना मिळणार आहे. तर भानुसे सर जे म्हणतायत की मराठा समाजाचा समावेश करा, तर ते मागणी आहे ती बरोबर आहे एकदम. की 14-15 प्रमाणे बघायला गेलं तर सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण त्यानुसार मिळू शकतं. आणि अखंड जे काही 58 मोर्चे निघाले, मराठा क्रांती मोर्चा तयार झाला, तो भानुसे सरांचा जो काही पॅटर्न आहे त्या आधारे. आणि जे काळकुटेंचं जे म्हणणं जे आहे तो एक वेगळाच प्रकार आहे. की तो कुणबी जे सर्टिफिकेट मिळत नव्हते, ज्यांचे सर्टिफिकेट मिळत नाहीत त्यांचे सर्टिफिकेट तुम्ही काढा आणि त्या सर्टिफिकेट काढून त्यांना आरक्षण द्यायची गरजच नाही म्हणतात. ते बरोबर आहे ते. दिलीपराव, एका गोष्टीचा खुलासा आपण करा. आपण असं म्हणता आहात की जी मागणी संभाजी ब्रिगेडच्या कडून करण्यात आली ती तांत्रिक दृष्ट्या आणि कायदेशीर दृष्ट्या पण तुमच्या लेखी योग्य आहे, मात्र दुसऱ्या बाजूला जी कुणबी करण्याच्या संदर्भातली प्रक्रिया आहे आणि थोडक्यात मराठ्यांचं कुणबीकरण सुरू झालेलं आहे, या मागणीच्या बद्दल तुमचा आक्षेप दिसतो. पण यातला दुसरा एक जो आजच्या चर्चेतला मुद्दा आहे तो आहे आर्थिक आरक्षण घ्या. मला तुम्ही दिलीपराव सांगा, आणि या चर्चेच्या निमित्तानं हाच मुद्दा घेऊन इतरांपर्यंतही पोहोचेन. मराठ्यांना मराठा म्हणून ओबीसी अंतर्गत आरक्षण दिलं तर किती टक्के मिळतील? मराठ्यांना कुणबी म्हणून ओबीसीत आरक्षण दिलं तर किती टक्का वाट्याला येईल? आणि मराठ्यांना जे प्रवीण गायकवाड सांगतायत आर्थिक आरक्षणाचा लाभ घ्यायला सांगितला तर किती टक्के मिळतील? आणि मुळात हे सगळं सांगत असताना तुम्ही स्वतः महाराष्ट्रात किती टक्के मराठा समाज आहे याचं गृहीतक मान्य करता? एक मला जरासं व्यवस्थित जरा विस्तारित याबद्दल बोलायचं आहे. ठीक आहे. एक लक्षात घ्या की आपण सांगितलं जे मराठ्यांना कुणबीमध्ये सर्टिफिकेट द्या आणि त्यांचा समावेश करा, असं जे सरसकट म्हटलं जात आहे की तो जो काही की ज्यांचे सर्टिफिकेट मिळतात त्यांचा कुणबीमध्ये त्या कुणबींचा ओबीसी मध्ये समावेश करा. कारण ते सर्टिफिकेट मिळतात, ते सर्टिफिकेटचं प्रमाण आता महाराष्ट्रातनं बघितलं असेल की काही ठिकाणी भरपूर आहे, नाशिक आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात, तिकडच्या भागात मोठ्या प्रमाणात निघाले, पुण्याला पण मिळालेले आहेत. त्यानंतर संभाजीनगर असू दे किंवा मराठवाड्यात मिळतात ऑलरेडी, तिकडे कोल्हापूर, सांगली, सातारा ते मिळतात. तर तो एका विशिष्ट लोकांनाच कुणबी सर्टिफिकेट मिळत आहेत, सर्व सकट मराठ्यांना ते सर्टिफिकेट मिळत नाहीत. प्रॉब्लेम तिथं तो आहे. त्यामुळे त्याची टक्केवारी जी आहे ती त्या टक्केवारीत काय अर्थच नाही. कारण
त्यांचा समावेश करा म्हणतात. ऑलरेडी समावेश आहे, त्यामुळे त्यासाठी नवीन काही नाही. आता जे भानुशे सर जे म्हणतायत की मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेश करा, तर जर आता एक नवीन आलेले आहे की जे संख्या जर बघितली तर आता ज्यावेळी आपण नोंदी चेक करत असताना ज्या ज्या काही नोंदी तपासल्या गेल्या मराठ्यांच्या आणि कुणबी समाजाच्या, आणि ती जी आकडेवारी समोर आली, ती आकडेवारी जर का तपासलेल्या जर जे जे आकडेवारी समोर आली ती जर बघितलं तर साधारण 4.5 ते 5 कोटीच्या आसपास मराठा समाज दिसत होतात. 5 कोटी मराठा जी. आणि ते सोडून कुणबी आणि साधारण कुणबी जरी कमी संख्या असला तर त्याचा ट्री जर विचार केला तर ते 40-50 लाखापर्यंत मला वाटतं की जाईल. जर का जर 5.5 कोटीचं जर आलं तर हे जर मराठा आणि कुणबीचं प्रमाण महाराष्ट्रातलं साधारण 45 ते 47% आसपास जात आहे. ज्याला आपण इम्पेरिकल डाटा घेऊन तुम्ही हे द्या म्हणताय, म्हणजे जनगणना करा म्हणताय, तर ही एक सेमी जनगणना आपण म्हणतो कायम सेमी फायनल किंवा ते सेमी जनगणना झालेली आहे मराठ्यांची, की या नोंदी ज्यावेळी मराठा आणि कुणबी या दोन्ही तपासल्या असता साधारण 5-5.5 कोटी आलं, म्हणजे ते 47% आलं. मग हिशोबानं जर बघितलं तर मी संभाजी ब्रिगेडच्या भूमिकेची सहमत काय, ते ज्या निम्म, मग आमचा हक्क निम्मा बनतो. मग जर का साधारण 42% म्हणलं तर किती झालं, 21% आम्हाला आरक्षण मिळायला पाहिजे. हे तितकं मिळू शकतं. मग प्रॉब्लेम एक लक्षात घ्या, मग 21% मिळालं तर मग ओबीसीनी कुठं जायचं असा पुढचा प्रश्न येणारच आहे. तर ओबीसीचं तुम्ही जनगणना करा, ती एकदम लहान दिसणार, कारण महाराष्ट्राची लोकसंख्या 13 कोटीच्या आसपासच आहे, ती काही 16 आणि 18 कोटी होत नाहीये. तर त्या प्रमाणात जर बघितलं तर मराठ्यांना जास्त प्रतिनिधित्व मिळू शकतं. आणि एक आहे दुसरा एक प्रश्न ते दिलीपराव एकच मिनिट, आता आपल्याला वेळेची मर्यादा आहे, आपण बऱ्यापैकी वेळ या चर्चेत तुम्हाला दिलेला आहे, पण मला एक मुद्दा ज्याच्यावर अधिकाधिक खल अपेक्षित आहे तो अजून काही गवसत नाहीये, आणि म्हणून मी आपल्याला मध्ये थांबवतो आणि या निमित्तानं पटकन एकदा भानुसे यांच्यापर्यंत पोहोचतो. त्याच्यावरचा खुलासा होणं गरजेचं आहे की मग आर्थिक मागासचं आरक्षण मराठ्यांनी घ्यावं का नाही, मिळतंय तोपर्यंत आर्थिक मागास घ्या, हा पर्याय असू शकतो शिवानंदजी? दिलं जात नाही तोपर्यंत आर्थिक निकषाचे ज्यांचे सर्टिफिकेट निघतील त्यांनी काढायला काही हरकत नाही, लाभ घ्यायला काही हरकत नाही. त्याचा अर्थ असा आहे की ज्याला कुठलंच आरक्षण नसतं त्याला ईडब्ल्यूएस आरक्षण असतं. ज्याला ज्याला शक्य होईल, ज्याचे प्रमाणपत्र निघतील त्यांनी ते घेतलं पाहिजे. परंतु काथे साहेब, प्रॉब्लेम असा आहे की ईडब्ल्यूएस मध्ये ज्या अडचणी आहेत मराठा समाजासाठीच्या, ते जे अनेक प्रॉब्लेम त्याच्यामध्ये येत आहेत, ते एक तर सर्टिफिकेट निघत नाहीत, आणि निघले तर ते ज्यांच्यासाठी पाहिजे त्यांच्यासाठी ते निघत नाहीत. कारण त्यांच्यामध्ये 400 स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे, 900 स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे, 3 एकर बागायती आणि 5 एकराच्या आत कोरडवाहू शेती आहे, मराठ्यांचे खातेफोड झालेले नाहीत, अशा अनेक अडचणी आहेत. त्याच्यामुळे ईडब्ल्यूएसचा लाभ मराठा समाजाला जसा पाहिजे तसा होत नाही. आणि मुळात मुद्दा हा आहे की मराठा समाज हा मराठा म्हणून मागास ठरलेला आहे, ओबीसीला पात्र ठरलेला आहे. 1967 पासूनच नाही तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून, कालेलकर आयोगापासून मराठा समाज मागास ठरलेला आहे. मराठा समाजाचा ओबीसीत समावेश होणे हे त्याचा घटनादत्त संविधानिक अधिकार आहे, हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. आणि दुसरा मुद्दा जो कुणबी प्रमाणपत्राचा आहे, आता हा 2004चा GR आहे खत्री आयोगाचा, ज्याचे पुरावे सापडतील त्याला कुणीच रोखू शकत नाही, त्याचे व्हॅलिडिटी पण होणार आहे. पण ज्याचे पुरावे सापडणार नाहीत त्याच्यासाठी काय? आता सध्या मराठवाड्यात मिळत नव्हते, बाकी तर विदर्भात, खानदेशमध्ये, पश्चिम महाराष्ट्रात मिळतच होते, त्यात काही प्रॉब्लेमच नाही. मराठवाड्यात मिळत नव्हते, आता ते शोधल्यामुळे मिळाले, पण ते किती टक्के मिळतील? आतापर्यंत ते 2-3 टक्क्याच्या वर पुढे गेलेले नाही, 10% पर्यंत जातील, पण 90% काय? म्हणून आम्ही तो सर्वसमावेशक विचार आणि संविधानिक विचार हा आहे की मराठा म्हणून जे राहतील त्यांचा मराठा म्हणूनच, कारण त्यांना जर कुणबी प्रमाणपत्र दिले व्हॅलिडिटी होणार नाही, कारण पुरावे सापडणार नाही, व्हॅलिडिटी कमिटी ते करणार नाही, मग परत त्या अडचणी येतील. म्हणून सरळ मार्ग आहे की जे राहतील ज्यांना पुरावे कुणबी म्हणून मिळणार नाहीत त्यांचा मराठा म्हणून, अगदी गायकवाड आयोग असेल, बापट आयोग असेल, खत्री आयोग असेल, नारायण राणे समिती असेल, या सर्वांनी मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास ठरवलेलं आहे, ओबीसीला पात्र आहे त्या 50% करून टाकावा. आणि काथे साहेब, जातनिहाय जनगणना करावी नंतर सरकारनं.
आणि ज्याची जेवढी टक्केवारी आहे त्याच्यानुसारच ब कडं करता येईल रोहिणी आयोगानुसार. त्यामुळे बिलकुल. त्याच्यात काही वाद करण्यासारखं काहीच नाहीये. बिलकुल, काही ही विषयच ही ही मागणी सुद्धा सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. त्याच्यावरही स्वतंत्रपणे आपण चर्चा करू. पण आता ही जी चर्चा फिरत फिरत आलेली आहे ती आली आहे गंगाधर काळकुटे यांच्यापर्यंत. गंगाधरराव, आपण चर्चेत शांतपणे सगळं ऐकून घेत आहात आणि इथे मुद्दा आता कॉन्फ्लिक्ट म्हणजे विरोधाभासाचा तयार झालेला आहे. तो काय आहे आपल्याला एकदा पटकन सांगतो. तुम्ही असं म्हणताय की मराठ्यांना कुणबी करा, तुम्ही असं म्हणताय सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी करा. शिवानंद भानुसे यांनी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून त्यातला फोलपणा सरळ सरळ समोर आणलेला आहे की यानं मराठ्यांचं सगळं काही भलं होणार नाही. दुसऱ्या बाजूला दिलीप पाटलांनी तर सांगितलेलंच आहे की अशा प्रकारच्या मागण्या या तांत्रिकदृष्ट्या टिकणाऱ्या नाहीत, समाजालाही त्या सगळ्या प्रकारे मान्य नाहीत. मग मला एक सांगा, या सगळ्या वादापेक्षा आर्थिक आरक्षण घेऊन मोकळं झालेलं बरं आहे का गंगाधरराव? नाही, मला अगोदर भानुसे सरांनी आणि पाटील साहेबांनी जे सांगितलंय त्याच्याविषयी थोडक्यात बोलायचं आणि त्याच्यानंतर मग आपल्या प्रश्नाकडे येतो. तर मी अगोदर म्हटलं होतं कुणबीचे दाखले देण्यासाठी, तर जरांगे पाटलांनी जे आंदोलन उभं केलं त्यानंतर कुणबीचे दाखले मिळावे म्हणून एक मागणी त्यांनी केलेली आहे, किंवा 2-3 मागण्या आहेत, त्यातल्या उपमागण्या म्हणता येईल. मराठा कुणबी आणि मराठा हे सगळं एकच आहेत. त्यामुळे जर काही आपल्या नातेवाईकाच्या नोंदी सापडल्या कुणबी म्हणून आणि काहीच्या मराठा म्हणून, तर त्यांना पण ते आरक्षण लागू होऊ शकतं ना. भानुसे साहेबाला माहिती आहे खेडेकर साहेबांच्या मिसेस आणि खेडेकर साहेब एक ओबीसी एक कुणबी म्हणून आहेत आणि एक मराठा म्हणून त्यांचं आहे. मग त्यांचे नातेसंबंध बघून सरसकट मराठ्यांना कुणबी म्हणून महाराष्ट्रातल्या प्रमाणपत्र मिळू शकतात. ठीक आहे, त्याच्यात काही मर्यादा असतील तर जरांगे पाटलांनी दुसरा मार्ग सांगितलेला आहे की 50% आतमध्ये ओबीसीतला जो ओबीसी म्हणून उपप्रवर्ग मराठा म्हणून करा, काही हरकत नाही. त्याच्याबद्दलही जरांगे पाटलांनी सांगितलंय किंवा अनेक तज्ञांनी सांगितलंय. भानुसे साहेब म्हणतायत किंवा दिलीप पाटील साहेब म्हणतात मराठा म्हणून आरक्षण द्या. ठीक आहे, 50% आतला उपप्रवर्ग करावा, ते म्हणून आरक्षण दिलं तरी काय हरकत नाही. आमच्या सगळ्यांची एकच मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते टिकणारं, कायद्यात बसणारं आणि मराठा समाजाच्या विद्यार्थी असतील, युवक असतील, या सगळ्यांना शिक्षणात आणि नोकऱ्यात लाभ मिळणारं आरक्षण असावं, टिकणारं असावं, ही आमची सगळ्यांची मागणी आहे. पण मग तुम्हाला गंगाधरराव, आता तुम्ही इथे शिवानंद भानुसेंच्या मुद्द्याचा प्रतिवाद करत आहात, मग तुम्हाला भानुसेंची भूमिका का पटत नाही की मराठ्यांना मराठा म्हणूनच ओबीसी अंतर्गत आरक्षण द्या, त्यांना परत वेगळं सब कॅटेगरायझेशन किंवा कुणबी अंतर्गत असं करायला जाऊ नका? नाही, कुठल्याही मार्गाने दिलं. भानुसे साहेबाचा आमचा काही वैचारिक वाद नाही किंवा दिलीप पाटील साहेबाचा नाही. आम्ही सगळे एकाच चळवळीतले आहोत. आम्ही सगळे आरक्षण मागत आहोत. फक्त वेगवेगळे मार्ग असतील आमचे. कुणाला वेगळा मार्ग वाटतो का हा मार्ग चांगला आहे, मला वाटतं वेगळा मार्ग चांगला आहे. कोणतेही मार्ग आहेत, आम्ही वेगवेगळे पर्याय आम्ही सरकारसमोर ठेवतो, सर्वपक्षीय राज्यकर्त्यांसमोर ठेवतो. त्यातला जो व्यवहार्य वाटेल सरकारला पेक्षा समाजाला आणि कोर्टात टिकणारा जो मार्ग आहे तो 1 जून 2004चा GR पुनरुज्जीवित करणं असेल किंवा मग कुणबी म्हणून सरसकट आता काही नोंदी मिळाल्या ते त्या पद्धतीनं आरक्षण असेल किंवा 50%च्या मर्यादेत मराठा म्हणून असेल. मग उपप्रवर्ग करा, नाही तर आहे त्या ओबीसीत द्या, जसं द्यायचंय तसं द्यावं. आमच्या तिघांचंही तेच म्हणणं आहे. परंतु मागास आर्थिक पेक्षा सामाजिक मागास म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे. ठीक आहे, पटकन दिलीपरावांपर्यंत पोहोचायचंय आपल्याला. दिलीप पाटील आपल्या सोबत आहेत. दिलीपराव, या सगळ्या मागण्यांच्या मधला एक जर समजा लसावी काढला तर तो आहे की आरक्षण द्या, पण पद्धत कोणती याच्या बाबतीत मात्र एकवाक्यता दिसत नाही. ना ती समाजात दिसतेय, ना ती समाजाचं आरक्षणाचं नेतृत्व करणाऱ्यांमध्ये दिसतेय. मला या निमित्तानं चर्चेतला आपला आता एक महत्वाचा मुद्दा घेऊन खुलासा हवा आहे. तो असा आहे की या अशा प्रकारच्या गोंधळातल्या स्थितीतल्या आंदोलनामुळे समाजात भरकटले पण येईल का? महत्वाचं आहे क्लॅरिटी. आपण जे प्रश्न 2-3 विचारले त्याचं एक व्यवस्थित क्लॅरिटी मध्ये मी सांगतो की आपण विचारतात की सामाजिक आणि शैक्षणिक, आणि तिसरा जो दुसरा प्रश्न आपण बरोबर विचारला की प्रवीण दादा म्हणतात ते आर्थिक दृष्ट्या म्हणजे अशा पद्धतीचं जे आरक्षण आहे ते एक लक्षात घ्या. भानुसे सरांनी सांगितलं त्याच्याशी मी एक जास्तीत जास्त सहमत होतो की जे आर्थिक आरक्षण जे आहे 50%च्या वरचं ज्याला EWS म्हटलं जातं ते आरक्षण द्यायची कुणालाही गरज नाही, सरकारची गरज नाही, काही नाही. त्याचं नावच असं आहे की ज्या समाजाला आरक्षण नाही आणि जे समाजाला आरक्षण नाही अशा सर्व समाजांना आर्थिक आरक्षण मिळतं. त्यामुळे त्यासाठी सरकारने द्यायची काही गरज नाही आहे.
आरक्षण नसलं की ते आर्थिक आरक्षण ईडब्ल्यू तुम्हाला मिळतं. खरं महत्वाचा मुद्दा त्यातला असा आहे की ईडब्ल्यू आरक्षण घेत असताना जे काही अडचणी येतात, ज्या अडचणी, ज्या अटी शर्ती ज्या आहेत त्या मराठा समाजाला मारक आहेत. म्हणजे कशा, तर ज्या कोरडवाहू जमिनी आहेत आमच्या ज्या बाहेरच्या आहेत, त्या जमिनीची जी अट गाठलेली आहे ती अट अशी आहे की ज्यातनं पिकत तर काहीच नाही, कारण संख्या मात्र 20 आणि 25 एकर दिसते. आता घराचं त्यावर एक अट आहे की खेडेगावात 800-900 स्क्वेअर फूटचं टोटल घर पाहिजे. खेडेगावात एक लक्षात घ्या की घर छोटं असतं, अंगण बिंगण पकडलं तर ते 900 स्क्वेअर फूटच्या बाहेर जातं. म्हणजे तो मराठा त्यात इलिजिबल जास्तीत जास्त होऊ नये असं दिसतं ते. त्यानंतर तिसरा महत्वाचा असा आहे की जर का खरोखर आणि एक लक्षात घ्या, हे आरक्षण नाही आहे, त्यामुळं हे नसलेलं आरक्षण ज्याला म्हणता येईल आपण, प्रवीण दादा तेच म्हणतात, जे आमचे रेग्युलर आरक्षण जे आहे, जे 50% आतून ओबीसी मधून जे आरक्षण आमचं आहे, ज्याला आम्ही 16%, 17% म्हणतो, जे आता नवीनच आलंय की जर तुम्हीच मोजा म्हणतोय मी स्वतः दावा केला तर लोकांचं म्हणणं असं होईल की संख्या रोज वाढायला लागलंय. खरं जे काय आता जी संख्या जी आलेली आहे ती साधारण जे काही 5.5 कोटी जर विचार केला तर एक वेगळं येतं. कारण आम्ही काही असं एकदम दावा करत नाही, कारण 16-17% जे आरक्षण आहे तर ते आरक्षण आम्हाला पाहिजे. कारण मीन वाईल आजचा मुद्दा आपला तोच आहे. मधल्या काळात जे काय आता ईडब्ल्यूचा जे लाभ घेतात लोक मराठा समाजाचे, त्यांच्यासाठीच्या अटी शर्ती जे आहेत ते शिथिल करा. म्हणजे काय करा, तर तुम्ही ते हे ज्या जमिनीचं जे लिमिटेशन काढून टाका, त्यानंतर हे काढून टाका तुम्ही. इव्हन मी मग त्याच्या पुढचं मी सांगतो, सरकारला मागणी करतो की सरकारनं जे फी माफी त्याच्यात निम्मी नाही आहे ओबीसी सारखी, तर ती फी माफीचा देखील विचार करावा. सरकारनं ईडब्ल्यूएस आरक्षण जे काय देत नाहीत आरक्षण, तर ईडब्ल्यूएस साठीच्या आरक्षणाचं फी निम्मी ओबीसी सारखी करा. जोपर्यंत आरक्षण येत नाही तोपर्यंत मधला तडजोडीचा भाग आहे. ठीक आहे भानुशे सर. पण दिलीपराव, या सगळ्या मागण्यांच्या दरम्यान समाजात आरक्षणाच्या साठीचे लढे उभारणाऱ्यांमध्ये एकवाक्यता का दिसत नाही? आता ह्याबद्दल एक मला काय म्हणायचं आहे की ह्याचं दिसायला काय आहे की पूर्वी जे निर्णय घेतले जायचे किंवा निर्णय ज्या पद्धतीनं होत होते त्याच्यात काही प्लस मायनस गोष्टी आहेत. म्हणजे काय होतं, एक वाक्यता का दिसत होती की एक राज्यस्तरीय बैठक होणे किंवा सर्व समाजाला एकत्र घेणे आणि त्यानंतर एक सगळे पॉइंटवर चर्चा करणे, अगदी दिवसभर मंथन केलं जायचं. काळकोटेंना देखील माहित आहे, आमच्या भानुशे सरांना माहित आहे, एक मंथन केलं जायचं आणि एकच पेपरवर सगळं बनवलं जायचं की अशा आमच्या मागण्या ह्या मेजॉरिटीनं तो निर्णय घेतला जायचा, दोन्ही बाजूनं चर्चा करून, आणि ते निवेदन सरकारला दिलं जायचं. आताच्या घडीला थोडस झालंय, काही गोष्टी अशा झाल्या की त्याच्याबद्दल असं मंथन असं कुठं झालेलं नाही. त्यामुळे हे बरोबर का, ते बरोबर का, ते बरोबर का, मग त्यामुळे ते मंथन न झाल्यामुळे काय होतं की काही गैरसमज राहतात. उद्देश प्रत्येकाचा एकच आहे. पश्चिम महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे, म्हणजे माझ्यासारख्या पश्चिम महाराष्ट्रातल्या व्यक्तीला जर तुम्ही मराठवाड्यातली काही परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती एवढी माहीत असू शकत नाही, विदर्भातली माहिती तसंच मराठवाड्यातल्या लोकांना कोकणातली परिस्थिती काय आहे, तिथल्या लोकांच्या मागण्या काय, तर एक सर्व समाजविषयक जर का अशा ज्या चर्चा घडल्या तर एकच मागणी येईल. आणि जे समाजापुढे जे जातं किंवा सरकार पुढे जातं की मागण्या यांच्या बऱ्याच व्हरायटी आहेत, तर तो प्रश्न उद्भवणार नाही. तर हे असं होण्याचं कारण मला हे दिसतंय आणि त्याचं रेमेडी पण असं दिसतंय की सर्वच जणांनी एकच पेपरवर जर का चर्चा करून आणलं आणि ती जर का आमचे मनोज जरांगे यांनी त्यातल्या त्या काही असेल ते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर केलं तर ते फार उपयुक्त होईल आणि अशा पद्धतीच्या जे गैरसमज होणार नाही. बिलकुल दिलीपराव, एका अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर आपण ही चर्चा आणली. चर्चेच्या शेवटच्या भागातला महत्वाचा आणि त्याच अनुषंगाने असलेला प्रश्न गंगाधर काळकुटे आपल्याला आहे. गंगाधरराव, जी खंत, जी वेदना दिलीपरावांनी व्यक्त केली ती आपल्याला लक्षात घ्यायला हवी. एका बाजूला एक जण उठतायत, ते म्हणतायत आर्थिक आरक्षण घ्या, दुसरे म्हणतायत नाही सामाजिक घेतलं पाहिजे, तिसरे नेतृत्व असं म्हणतंय की नाही कुणबीच झालं पाहिजे. हा असा जो काही सध्याचा आत्ताचा एकूणच चित्रातला वाद किंवा गोंधळ दिसतोय, तो टाळण्यासाठी आरक्षणातल्या समन्वयाच्या साठी पावलं उचलली गेली पाहिजेत.
मनोज जरांगेंना कुठलाही प्रश्न विचारला समजा पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठवाड्याच्या आरक्षणातल्या आंदोलनाच्या संदर्भातला, तर त्यांचं वागणं आणि त्यांचं म्हणणं वेगळं असतं. आता प्रवीण गायकवाडांनी जी भूमिका मांडली त्याच्यावर बोला असं म्हणलं तर ते सांगायला निघालेत की आमच्या आरक्षणाच्या आडवं कुणी यायचं नाही. हे आमचं तुमचं करण्यानं समाजाचं नुकसान होतंय हे जरांगेंना लक्षात येणार आहे का? नाही, जरांगे पाटील साहेब हे एक साधा माणूस आहे, सरळ माणूस आहे. त्यांचा कुणाला दुखवण्याचा किंवा असं काहीतरी वेगळं भूमिका घेण्याचा त्यांचा स्वभाव नाहीये. परंतु बोलण्याच्या विभागामध्ये काही कमी जास्त झाला असेल, परंतु ते सगळ्याचा आदर करतात, सगळ्याला सोबत घेऊन जातात. आणि तुम्ही म्हणता तसं आम्हाला सगळ्यांना सुद्धा आता बसून एक निश्चित असा एक रोडमॅप तयार करण्याची गरज आहे, किंवा एक असं ठोस भूमिका सुद्धा घेण्यासाठी कायदे तज्ञ असतील किंवा वेगवेगळ्या आपले अभ्यासक असतील, या सगळ्यांना मिळून एक कुठली भूमिका घ्यायची किंवा सगळ्यांचे काय मतं आहेत हे ऐकून एक पुढे जाण्यासाठी सुद्धा एक प्लॅटफॉर्म होणं गरजेचं आहे. या मताशी मी सहमत आहे. नक्कीच जरांगे पाटील साहेब यावरती भविष्यात विचार करतील आणि त्यातून आपले सगळे समाजातले सगळे तज्ञ असतील, ठीक आहे. सगळे समन्वयक असतील, समाजाचं काम करणारे सगळे लोक असतील आणि सगळेजण मिळून आम्ही एक वेगळा आता चांगला पर्याय निश्चितपणे समोर समाजाच्या आणि बिलकुल सरकारच्या हे समोर अपेक्षित आहे. ठेवण्यासाठी प्रयत्न अन्यथा मराठे आर्थिक मागास आहेत का सामाजिक मागास आहेत, कशा प्रकारची आरक्षण त्यांनी घ्यायची याच्या संदर्भातलं उत्तर काही सापडणार नाही. आणि जर अशा प्रकारचा विसंवाद कायम राहिला तर त्याचा फायदा नेहमी यंत्रणेला होतो, प्रशासनाला होतो, हे विसरून चालणार नाही. आपण असेच जोडलेले राहा. तीनही मान्यवरांच्या सोबत पुढच्या टप्प्यात आपल्याला चर्चा करायची आहे. त्याचाही विषय हा मराठा आरक्षण आंदोलनाशी निगडीत आहे आणि तोही तितकाच महत्वाचा आहे. थोडक्याच वेळात अत्यंत पटकन परत येतोय एक छोटी विश्रांती घेऊन. दरम्यान लक्षवेधीच्या या विषयातल्या या चर्चेत तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.